रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती ही समोर आलेली आहे। रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, नवीन नियमांमुळे मिळणार बंपर फायदा। काय बातमी आहे चला पाहूया। जर तुम्ही रेशन धारक असाल आणि किंवा रेशन कार्ड काढण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। सरकार लवकरच रेशन कार्ड धारकांसाठी काही नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे आधीपेक्षा कितीतरी जास्त फायदे मिळण्याची शक्यता आहे। या नवीन नियमामुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। सध्या रेशन कार्ड धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ दिले जाते, परंतु आताच्या माहितीनुसार या नियमांमध्ये बदल होऊन अनेक नियम वस्तूचाही यात समावेश केला जाऊ शकतो। तर मग चला सविस्तर जाणून घेऊ की हे नवीन नियम नेमकी काय आहे आणि कोणाला याचा फायदा होणार आहे। सरकार केवळ धान्याची मात्रा वाढवणार नाही तर यासोबतच इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूही देण्याची योजना ही आखत आहे। त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल। नवीन नियमानुसार खालील फायदे मिळू शकतात। धान्याची वाढलेली मात्रा, सध्या दिल्या जाणाऱ्या 5 किलो गहू आणि 5 किलो तांदळाऐवजी आता प्रति व्यक्ती 10 किलो धान्य हे देण्याची शक्यता आहे। इतर जीवनावश्यक वस्तू म्हणजेच गहू आणि तांदळासोबतच साखर, खाद्यतेल ही देखील आणि चना यांसारख्या वस्तूचेही देखील रेशन मध्ये समावेश केला जाऊ शकतो। सर्वात मोठा फायदा म्हणजे रेशन कार्ड धारकांना अनुदानात गॅस सिलेंडर देण्याबाबत देखील चर्चा सुरू आहे। यामुळे महागाईमुळे वाढलेल्या गॅसच्या किमतीतून मोठा दिलासा मिळू शकतो। हे नवीन नियम सुरुवातीला काही ठराविक राज्यांमध्ये लागू केले जातील। मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड यांसारख्या राज्यामध्ये याची सुरुवात होण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातून या घोषणा केल्या जातील आणि त्यानंतर हळूहळू इतर राज्यांमध्येही देखील हे लागू केले जाईल। या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडूनही काही अतिरिक्त फायद्यांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे पेन्शनची रक्कम वाढवून 2000 करण्याची चर्चा आहे, तर केंद्र सरकारकडून प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 1000 रोख मदत देण्याचाही देखील विचार सुरू आहे। एकंदरीत हे सर्व बदल लागू झाल्यास रेशन कार्ड धारकांना मोठा आर्थिक आधार मिळेल। त्यामुळे या सरकारी घोषणांकडे लक्ष ठेवणे आता महत्त्वाचे झाले आहे। नेमके आता सरकार काय घोषणा घेते आपण पाहूया।